आपल्या मागे आपला छत्रपती शिवरायांचा भगवा आहे आणि खरंच हा भगवा म्हणजे आपल्या सगळी मराठ्यांची शान आहे. सो अमेझिंग. किल्ल्याच्या टॉपवर येणं काय कमाल असते किंवा काय मजा असते ते प्रत्येक दुर्गप्रेमीला माहिती आहे. सो खरंच अमेझिंग. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. निलेश अंबार्डेकर ब्लॉग्समध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. खूप दिवसांनी ब्लॉग येते. लास्ट आपला ब्लॉग आला होता आईच्या वाढदिवसाचा, मामाची वाडीच्या इथला. सो आज पुन्हा एकदा संडे आहे. काल सॅटर्डे होता, काल आम्ही पण बाहेर गेलो होतो, पण काल तिथला ब्लॉग करता आला नाही. सो आज संडेला एक दोन ब्लॉग करण्याचा म्हणजे एकाच दिवसात मी 2 ब्लॉग करेन कदाचित. आत्ता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तुम्हाला मच्छी वगैरे दिसत असेल. बोंबील आहेत, प्रॉपर बोंबील. सो आय थिंक जर तुम्ही ओळखू शकला असाल तर मी आलेलो आहे आता ॲक्च्युली अर्नाळा, विरार वेस्टला अर्नाळा किल्ला जो आहे तिथे आलो आहे. आता बोट याची मी वेट करतो आहे. बोट आली की मग बोटीतून आपण अर्नाळा किल्ल्याला जाणार आहोत. सो आज मी ठरवलं की आज सकाळी येते ऑलमोस्ट आता आय थिंक 11 वाजलेत. अर्नाळा किल्ला बघूया आणि त्याच्यानंतर सेकंड ब्लॉग कदाचित तुम्हाला तो बघायला भेटेल. सेकंड ब्लॉगमध्ये वसईचा किल्ला बघणार आहोत. सो आज हे 2 ब्लॉग करायचा माझा प्लॅन आहे. लेट्स सी कसं काय एक्झिक्यूट होतं आहे. सो आज सुरुवात तर आपण अर्नाळा किल्ल्याने करणार आहोत. खूप ऐकलं आहे अर्नाळा किल्ल्याबद्दल, खूप छान आहे वगैरे वगैरे. सो आज आपण तो कवर करूया आजच्या ब्लॉगमध्ये. सो लेट्स सी. आता फक्त बोटचा वेट करतो. एकदा बोट आली की बोटीतून आपण त्या साईडला जाऊ पलीकडे आणि अर्नाळा किल्ला तुम्हाला बघायला मिळेल. सो टिल देन वेट करूया. सो गाईज, आता आपली बोट आलेली आहे. या बोटीतून आपण तिकडे समोर जे डोंगर दिसतं, सॉरी मंदिर दिसतं, तिकडे जाणार आहोत किल्ल्यासाठी. एवढ्या पाण्यातून तर जावंच लागणार आहे आपल्याला. सो या बोटीतून आपल्याला जायचं आहे तिकडे. सो इथून या शिडीने जायचं आहे. क्राऊड, एवढी गर्दी. आता 5 ते 10 मिनिटात पोहोचू आता आपण. सो गाईज, फायनली आपली जर्नी चालू झालेली आहे टुवर्ड्स अर्नाळा किल्ला.
कारण संपूर्ण त्याचे भग्नावशेष झालेले आहेत. सगळीकडे फक्त तुटलेल्या भिंती आणि हेच दिसत आहे. महाराष्ट्रातले ऑलमोस्ट म्हणजे काही ठराविक महत्त्वाचे किल्ले सोडले सगळ्याच किल्ल्यांची तीच अवस्था आहे. सो या ठराविक काही पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या तटबंदीवर जाणार आहोत. ओके, सो दिस इज वॉट किल्ल्याची तटबंदी, अर्नाळा किल्ल्याची तटबंदी. प्लीज किल्ल्यावर जेव्हा तुम्ही याल तेव्हा प्लीज कचरा करू नका. कुठल्याही किल्ल्यावर जाल तेव्हा महाराष्ट्रातल्या, खरंच प्लीज प्लीज कचरा करू नका. प्रत्येक जण सांगत असतो पण खरंच कोणी त्याचं लक्ष ठेवत नाही. सो प्लीज कचरा करू नका. आपल्या किल्ल्याचं संवर्धन करणं, त्याचं जतन करणं हे आपल्याच हातात आहे. सो प्लीज 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 तेवढं जपा. सो हे आता आपण किल्ल्याच्या एकदम टॉप साईडला आलेलो आहोत आणि हे खाली माझ्या किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे आणि समोर जर बघाल तर आपला अथांग असा अरबी समुद्र. सो सुंदरच. सो ही किल्ल्याची पूर्ण तटबंदी आहे. आपण एकदम टॉपला आलेलो किल्ल्याच्या आणि जर बघाल तर म्हणजे आपल्या मागे आपला छत्रपती शिवरायांचा भगवा आहे आणि खरंच हा भगवा म्हणजे आपल्या सगळी मराठ्यांची शान आहे. सो अमेझिंग. किल्ल्याच्या टॉपवर येणं काय कमाल असते किंवा काय मजा असते ते प्रत्येक दुर्गप्रेमीला माहिती आहे. सो खरंच अमेझिंग, मजा येते. आणि हा समोर असा अरबी समुद्र अथांग असा ग्रेट. सो गाईज आता मी अर्नाळा फोर्टला आलो आणि हे म्हणजे प्रवेशद्वाराच्या वरचा जे भाग असतो तिथे आपण आता आहोत. आणि थोडक्यात मी माहिती सांगतो. म्हणजे मी सुद्धा गुगलवरून केलेली आहे, गुगलवर माहिती बघितली आहे, विकिपीडियावर. सो विकिपीडिया त्याचा सोर्स आहे. तर हा किल्ला 15व्या शतकात म्हणजे मोहम्मद सुलतान जे होते गुजरातचे त्यांनी हा किल्ला बांधला. त्यानंतर 2 दशकानंतर म्हणजे जवळपास म्हणजे आय थिंक 15-20 वर्षातच पोर्तुगीजांनी या किल्ल्यावर आक्रमण केलं आणि हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला. त्यानंतर 16व्या शतकाच्या एंडला आणि 17व्या शतकाच्या सुरुवातीला मराठ्यांबरोबर युद्ध झालं आणि मग चिमाजी अप्पा यांनी वगैरे ते युद्ध जिंकलं आणि मग 17व्या शतकाच्या सुरुवातीला हा किल्ला आपल्या मराठ्यांच्या ताब्यात आला. सो वैतरणा नदीच्या जवळचा किल्ला आहे तसं बघायला गेलं तर. तो हा एक जलदुर्गच म्हटला जातो कारण समुद्राच्या आजूबाजूला जेवढे पण किल्ले आहेत ते सगळे आपले जलदुर्गच आहेत. सो छत्रपती शिवरायांच्या म्हणजे मराठ्यांच्या आपल्या काय म्हणतात पूर्ण आरमारात आलेला हा एक सुंदरसा जलदुर्ग होता त्या काळी. आत्ता पण आहे पण आता कशी फक्त त्याची तटबंदी फक्त तेवढी एक शाबूत राहिली. बाकी आतल्या जर तुम्ही भिंती बघाल, जर तिकडे समोर दाखवू शकाल 1 मिनटं, तर त्या सगळ्या पूर्ण अगदी नष्ट झालेल्या आहेत. कारण महाराष्ट्र शासनाचं किंवा आपलं जे पुरातत्व खाते त्यांचं इथे कम्प्लिटली दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे काहीच म्हणजे इथे अवशेष शिल्लक नाही आहेत शिवरायांच्या काळातले. फक्त एक तटबंदी तेवढ्यातल्या तेवढ्यात ती साबूत आहे म्हणून आज आपला किल्ला बघायला मिळतो. पण कृपया करून माझ्या सगळ्यांना विनंती आहे किंवा सगळ्या जेवढे पण शिवप्रेमी आहेत किंवा जेवढे पण दुर्गप्रेमी सगळ्यांना विनंती आहे की प्लीज तुम्ही जेव्हा पण किल्ल्यावर येता तेव्हा त्याची साफसफाई ठेवा. येताना कचरा करू नका. इथे आजूबाजूला बघाल तर बऱ्याच जणांनी कचरा केलेला आहे. सो प्लीज किल्ल्यावर येताना तुम्ही जेवढा म्हणजे स्वच्छता ठेवू द्याल तेवढा प्रयत्न करा. लोकांनी केलेला कचरा पण उचला जमलंच तर.
पण प्लीज म्हणजे आपलेच किल्ले आहेत हे, आपणच जर त्याची व्यवस्था नाही ठेवली, आपणच त्याची काळजी नाही केली तर ते किल्ले आपल्याला किंवा आपल्या नंतरच्या पिढींना बघायला मिळणार नाही. सो प्लीज 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 तेवढं कृपया करा. सो आता किल्ला आपण एक्सप्लोअर करूया थोडा बहुत. हे आता आपण दुसऱ्या बुरुजावर आलेलो आहोत किल्ल्याच्या. म्हणजे पहिला बुरुज जो आपण सुरुवातीला आपण जो एंटर केला तिथे होता, हे आपण आता दुसऱ्या बुरुजावर. आणि हा मधला परिसर कम्प्लिटली आता झाडी झुडपांनी म्हणजे अगदी व्यापून गेलेला आहे. खरंच आपल्या छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक दुर्गाकडे, प्रत्येक किल्ल्याकडे शासनाने, पुरातत्व खात्याने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जर किल्ले सुरक्षित नाही ठेवले, व्यवस्थित नाही ठेवले तर आपल्या मागून येणाऱ्या काही पिढ्यांना हे किल्ले काही वर्षानंतर बघायला मिळणार नाही. कारण आत्ता त्यांची इतकी अवस्था बिकट आहे की इतिहास काय असतो किंवा छत्रपती शिवरायांचा इतिहास काय आहे ते जाणून घेणं खूप कठीण होईल. काहीच खरंच बघा ना, म्हणजे किल्ल्याच्या तटबंदीवर पण इतकी झाडी पसरली आहेत की ती अगदी किल्ल्याच्या भिंतींच्या मुळामध्ये गेली आहेत. हे बघा आतमध्ये तर अक्षरशः भुयार आहे. हे बघा अगदी खंडर झालंय. इथे दारुडे आणि नशा करणारे लोक येऊन अक्षरशः वाट लावली या जागेची. खरंच कृपया करून विनंती आहे, प्लीज किल्ल्यावर कचरा करू नका आणि दारू वगैरे तर किल्ल्यावर पिऊच नका. प्लीज प्लीज प्लीज. हे इथे मंदिर पण आहे किल्ल्याच्या आवारात आणि खाली एक विहीर पण आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता किल्ल्याच्या म्हणजे अगदी बुरुजाच्या आणि तटबंदीच्या सगळ्या बाजूंनीच झाडांनी किंवा वडाच्या त्या पिंपळाच्या झाडांनी वगैरे पूर्ण कॅच केले झालं. म्हणजे अगदी मुळं भिंतीच्या आतमध्ये घुसली आहेत. त्यामुळे आपल्या किल्ल्याच्या भिंती कधी किंवा हे बुरुज कधी ढासळते याची खरंच कोणी सांगू शकत नाही. प्लीज 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 पुरातत्व खात्याला विनंती आहे की कृपया त्यांनी म्हणजे ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं, जेणेकरून आपले किल्ले अबाधित राहतील. पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचवता येईल आपल्याला व्यवस्थितपणे. गाईज शिवरायांच्या काळात किल्ल्यांची बांधकाम किंवा किल्ल्यांची बांधणी अशा स्वरूपात झाली होती ना, खरंच बघणं खूप अमेझिंग आहे. म्हणजे किल्ल्यांच्या आतून ती भुयार, आतमध्ये छुपे रस्ते त्यांनी जे तयार केलेले, म्हणजे शत्रूला कधी कळणारही नाही किंवा शत्रूला त्याची कल्पनासुद्धा येणार नाही असे. पण खरंच आज त्यांची अवस्था बघून किंवा आपणच लोकांनी जी त्याची दुरावस्था केली ते बघून खूप वाईट वाटतं. खरंच हे सगळं आपण लवकरात लवकर थांबवलं पाहिजे. सो गाईज आता आपण पूर्ण तटबंदी किल्ल्याची फिरून आलेलो आहोत आणि चारही बुरुज पाहिले, पूर्ण किल्ल्याची तटबंदी बघितली. तटबंदी तेवढे एक फक्त शाबूत आहे, बाकी ऑलमोस्ट बुरुज ढासळत आलेले आहेत. किल्ल्याच्या चारी बाजूला म्हणजे बांधकाम झालेलं आहे, झाडी वाढलेल्या आहेत. झाडी किल्ल्याच्या भिंतीमध्ये घुसण्याची म्हणजे झाडींची जी झाडी आहे त्याची मुळं भिंतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात आहे. खरंच किल्ल्याकडे खरंच लक्ष देण्याची खूप गरज आहे. हे किल्ले व्यवस्थित ठेवणं आपलंच म्हणजे आपणच प्रयत्न केले पाहिजे, आपली जबाबदारी आहे. नाहीतर आपल्याला काही वर्षानंतर बघायला नाही मिळणार. एवढा सुंदर असं समुद्र, अरबी समुद्र आणि त्याच्या बाजूला असलेला हा किल्ला, अर्नाळा किल्ला, मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेला किल्ला
तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा नक्कीच. कारण आय नो किल्ल्यामध्ये तितकंसं काही बघण्यासारखं नाही आहे, पण ॲटलिस्ट आपल्याला शिवरायांचा इतिहास किल्ल्याबद्दल माहिती असायला हवी. त्यासाठी किल्ला एकदा मस्ट व्हिजिट करणं गरजेचं आहेच. सो नक्कीच किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज यावर बघून आपण म्हणजे अंदाज लावू शकतो की त्या काळी किल्ला म्हणजे कुठल्या परिस्थितीत आणि इतक्या वर्षानंतरही तो आज अखंड असा अविरत उभा आहे. म्हणजे त्याचं बांधकाम किती मजबूत झालं असेल तुम्ही बघू शकता. म्हणजे अगदी किल्ल्याचे जे दगडी आहे त्याच्यामधलं जे सिमेंटचं जे सिमेंट नाही म्हणू शकत त्याला, म्हणजे मी वाचलेलं कुठेतरी की यामध्ये गूळ, रेती आणि या गोष्टी मिक्स करून वापरल्या जायच्या आणि ते बांधकाम आज जवळपास 350-400 वर्षानंतर आजही अबाधित आहे, व्यवस्थित असं मजबूत आहे. सो आता आपला किल्ला ऑलमोस्ट बघून झालेला आहे आणि आता आपल्याला किल्ल्यावरून खाली उतरायचं आहे, पुन्हा आपल्याला बाहेर जायचं आहे. सो या पायऱ्या उतरून आपण पुन्हा एकदा किल्ल्यातून बाहेर म्हणजे एक्झिट घेऊया. गाईज इथे तुम्हाला पूर्ण सुकी मच्छीचा ओके हे कम्प्लिटली बघू शकता. सुकी मच्छी, बोंबील सुकत घातलेले आहेत आणि अमेझिंग. म्हणजे या गोष्टी आपल्याला सहसा बघायला मिळत नाही इझिली. सो या सगळ्या आता गोष्टी बघून आता आम्ही पुन्हा निघालेलो आहोत टुवर्ड्स विरारला. आणि आपला सेकंड स्पॉट आपला असणार आहे वसई किल्ला. सो त्यापूर्वी आय थिंक आता ऑलमोस्ट 12:30 झाला. तो पहिला आय थिंक आम्ही दुपारी जेवून घेतो, म्हणजे दुपारचं जेवण लंच करून घेऊया. आणि खूप भूक लागली आहे, ऊन पण खूप आहे बऱ्यापैकी. सो आता दुपारचं जेवण झालं की त्याच्यानंतर आपण वसईचा किल्ला बघू, पण तो तुम्हाला दुसरा ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. अर्नाळा किल्ल्याचा मस्त आहे, एकदा नक्कीच व्हिजिट करा. आय नो तितकासा तो आता एवढा शाबूत नाही, पण तटबंदी खरंच अमेझिंग आहे, मजबूत आहे, ती बघण्यासारखी आहे. आणि हा किल्ला नक्कीच एकदा बघा. मुंबईपासून हार्डली हाकेच्या अंतरावर आहे. सो अर्नाळा किल्ला मस्ट व्हिजिट स्पॉट आहे. सो एकदा नक्कीच बघा. आणि आय होप म्हणजे हा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना आवडला तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सो टिल देन भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय.